नाही, काल रात्री उशिराने मला ही जी बातमी आहे ती कळली आणि त्यात धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचे राज घनवट नावाचे जे व्यक्ती आहेत, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं आणि आकस्मिक मृत्यू झाल्याचं कळलं. कारण त्या 46च वर्षाच्या होत्या. हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न होत होता, पण जेव्हा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते जेव्हा घेऊन गेले होते, तर जे लोकं घेऊन गेले होते त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांच्या काही गोळ्या त्यांच्या हातात जी स्ट्रिप होती त्याच्यातल्या काही गोळ्या गायब होत्या. आता या सगळ्या डिटेल्स मिळाल्यानंतर मी विनंती केली होती, की त्यांचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे आणि त्यासाठी पोस्टमॉर्टम पण केलं गेलं आणि ती जो विसरा आहे, तो ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय. तर त्याच्या रिपोर्ट नंतर खरं मृत्यूचं कारण कळेल. आत्ताच्या घटकेला आपल्याला काहीच माहिती पण नाहीये आणि उगाचच त्याच्यावर चर्चा करून उपयोग पण नाहीये आणि वैयक्तिक कोणाच्या आयुष्यात मला पडायची बिलकुल इच्छा नाहीये. कारण माझा जो लढा आहे, तो धनंजय मुंडेंविरुद्ध आहे, राज घनवट विरुद्ध आहे, त्यांनी लाटलेल्या जमिनींविरुद्ध आहे. त्यांनी जी अ, दबाव तंत्र, राजकीय दबाव वापरून शेतकऱ्यांचा केलेला छळ आहे त्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मला कुठल्याही मृत व्यक्तीबद्दल काहीच बोलायचं नाहीये. मला फक्त त्यांना जर त्रास झाला असेल, तर त्याच्या त्रासाचं कारण काय होतं हे नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न मी करेन. यासाठी आपण काय पाठपुरावा करत आहोत का? आताच्या घटकेला मी पोलिसांशी सतत टचमध्ये आहे. हे कसं झालंय, काय झालंय आणि माझी विनंती एवढीच आहे, की ससूनमध्ये जिथे नेहमीच रिपोर्ट सगळे बऱ्यापैकी फोर्ज होतात, तसं न होता तथ्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे एवढीच माझी मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.